गाड्या सावकाश चालवा, ड्रायव्हर भाव नाही बघा. ॲक्सिडेंट. फायनली आपण आलोय राजापूरमध्ये. आता इथे समोर एंट्री करताच आपल्याला CNG पंप आहे. नमस्कार मित्रांनो, तर आपण सकाळी आता उठलो 4 वाजता. तर आपल्याला आज जायचं आहे शिपोळे ते लांजा रत्नागिरी. तर आपल्याला रिटर्न प्रवास करायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. तर तुम्हाला दाखवतो, रस्त्याची पण अपडेट देतो. चला आपण प्रवास सुरू करूया मित्रांनो. तर आपल्याला रात्री फोन आला अचानक. तर आपल्याला असं जायचं आहे बोललो लांब. तर म्हणलं ठीक आहे जाऊया. रात्री निघायचं होतं, 3 वाजता निघायचं होतं. 3 वाजता उठलो. तर 5 वाजता बोलले या म्हणून. काय विषय नाही, पण असं जर फोन अचानक आला तर निघायला लागतं. धंदा बोलल्यावर असंच आहे की अचानक कधी फोन आला तर तयारी ठेवायला लागते निघायची. तर आपण पण आता निघालो. आता बघू किती वाजेपर्यंत पोहोचूया. तरी 10-1 वाजेपर्यंत थांबत गेलो तर लेट होईल. 10-1 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजेच. रस्ता पण आता बघूया. संगमेश्वरचं झालं आहे पूर्ण कंप्लीट काम, अर्ध बाकी आहे हातथांबेपर्यंत. तुम्हाला अपडेट देईनच मी. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा. चला आपण पहिला मंडणगडवरून त्यांना पिकअप करू, मग त्यांना घेऊन आपण जाऊ. मंडणगडात आलो आता. तर चहा घेतलाय काकांकडं. शॉप उघडा असतो सकाळी 5 वाजेपर्यंत. 5 वाजता चालू होतो सकाळीच. एकच आहे इथं. चहा वगैरे घेऊया आणि मग जाऊया आपण दापोली फाट्यावरती. आलोय आपण खेडच्या भरण्या नाक्यापर्यंत आलोय. आता रस्ता खराबच आहे, तरी बघू आलोय. 1-1.5 तासामध्ये अंतर कव्हर केलंय आपण. आपण इथून राईट मारूनच जाऊयात पुढे. चिपळूणला बघू आता. डायरेक्ट गॅस भरूयात. आपल्याकडे गॅस संपत आलाय. भेटू आपण चिपळूणमध्येच. आलोय आपण भोसते घाटात. तर बघा आठवड्यानी काही ना काहीतरी होतच असतो. आत्ता पण बघा तुम्ही ॲक्सिडेंटच झालाय. एकदम बेकार एवढा ॲक्सिडेंट झालाय. गाड्या सावकाश चालवा, ड्रायव्हर भाव नाही बघा. ॲक्सिडेंट. एकदम डेंजर घाट आहे. आरामातच चालवा गाडी. आपण पण जाऊया सावकाश. आलोय बघा इथं परशुराम भूमीच्या इथं आलोय. इथून आपण आता क्रॉस होतोय. मग आता आपण गॅसवर भरूया आणि मग बघू चहा नाश्ता वगैरे कुठे करायचं आहे ते. तर चला. थंडी पण खूप आहे इकडे ह्या भागात. चिपळूणमध्ये आलोय आता गॅस भरायला. तर लाईन कमी आहे, पण त्याच्या बाजूनी बघा नुसता धुका आहे. परशुरामांची भूमी आहे ही, आपली कोकण भूमी. तर धुकं बघा. आता थंडीचा मोसम चालू झाला. पाऊस तर आता गेलायच, पण थंडी वगैरे आता पडायला सुरुवात झाली. तर आपण पण गॅस वगैरे भरू आणि मस्तपैकी एक चहा मारू परत एकदा आणि पुढच्या प्रवासात निघू आपण. तुम्ही बनून राहा प्रवासामध्ये. चला. सावर्डे वगैरे क्रॉस केलाय आता आम्ही. तर बघू. फुल धुका आहे, एकदम खूप धुका पडलाय. इथे पण सावर्ड्याच्या इथेच एक ॲक्सिडेंट झालाय ट्रकचा, पण पलटीच झाला डायरेक्ट. बघू आता येते वेळी भेटतो का बघायला. चला आपण आता डायरेक्ट संगमेश्वरमध्येच आपण
नाश्ता वगैरे करणार आहोत. इथे पण सावर्ड्यामध्ये आहे ते पॅसिफिकला, अजून ओपन नसेल झाला. तर निघूया आपण. लोक वगैरे आहेत काय दिसत पण नाही. डायरेक्ट संगमेश्वरलाच आपण नाश्ता वगैरे करूयात. संगमेश्वरला आलोय. संगमेश्वरला आता आलोय. लेफ्ट साईडला जातो तो डायरेक्ट देवरुख मार्लेश्वर. सरळ आपल्याला जायचं आहे रत्नागिरीला. ब्रिज बघा जुनाच आहे, आता नवीन बनतोय, वरून काम चालू आहे. संगमेश्वर सोडलंय आता आपण. जरा आता पुढे जाऊया. रस्ता तर खराब आहे, थोडा काम चालूच आहे, पण ठीक आहे. पॅच मध्ये चालू आहेत. ओके चला जाऊया मग पुढे. संगमेश्वरच्या पुढे आलो तर बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे रस्त्याचं. पूर्ण रस्ता खराबच आहे. बाहेरून ब्रिज बनतायत सगळीकडून. हायवेचं अजून काम रखडलं आहे. गाडी बघा इको पलटी मारली वाटतं. संगमेश्वरच्या पुढेच आहे. हळू गाडी चालवत जावा भावानो. आज सगळीकडे ऍक्सिडेंटच दिसत आहेत. रस्ता पण खराब आहे. आता हात खांब्याला बघा चालूच आहे. हातखंब्यामध्ये आता पुढे आपण जाऊन रत्नागिरीत जाणार आहोत राईट साईडहून हातखंब्यावरून. बघा हातखंबा एक नंबर झालाय. रस्ता वगैरे केलाय. तर आम्ही आता चाललोय लांज्यामध्ये. बघूया थांबायचं आपल्याला नाही ना. टपरी गाडी बघा तिथं वडापाव खाऊ चालेल. आलोय आता नाश्त्याच्या ठिकाणी पण, आणि हॉटेलचं पण तुम्ही नाव बघू शकता. योगायोगच आहे. आमचा पण योगायोगच आहे. आपण पण नाश्ता वगैरे करूया आता. मग आपण आता तिकडून रत्नागिरीवरून आलो. आपण जायचं तिकडे लांजा साईडला. एक अर्ध्या तासामध्ये पोचून जाऊ आपण. मध्ये थांबलो होतो आपण जरा. तर चला आपण नाश्ता करूया थोडा. कामाची मजबूती आहे. पालीमध्ये आलोय आता आपण. तर बघा हे आमच्या शिंदे सरांचं पण गाव आहे पाली. तिथून आपल्याला लांजा राईट मारून आपल्याला लांजा साईडला जायचं आहे. निघूया. सगळीकडेच कामच चालू आहे रस्त्याची. सरळ जातो तो डायरेक्ट कोल्हापूरला जातो. आंबाघाट मार्गे. आपण गाडी घ्या माझ्याकडे. बघा आता आलोय पालीमध्ये. पालीचा बस स्टँड आहे. तर थांबलो होतो थोडा 5-10 मिनटं. तर आपल्याला पुढं पण जायचं आहे. अर्ध्या तासात पोचून जाऊ आपण. सगळीकडे कामच चालू आहे मुंबई गोवा हायवेचा. आणि इथूनच सरळ कोल्हापूर साईडला केला आहे. त्या दिवशी बघाल असालच तुम्ही. तिकडून आपण गेलो साखरपा मार्गी. तर डायरेक्ट आपण भेटतो. तुम्हाला दाखवतो लांजा. लांजामध्ये थोडं काम आहे. आपण लगेच रिटर्न निघणारच आहे. तर चला. हा बघा स्टँड आले बघा इथं आपण लांजामध्ये. इथं पण तेच काम चालू आहे बघा. ब्रिज बघा तुम्ही किती मोठा आहे. आपण आता बस स्टँडकडे आलो आहे जवळपास. चला आपण बघूया आता कुठं थांबायचं इथे भेटू. तर मित्रांनो आपण आलो होतो लांजाला. आता दुपार झाले. तर आरामविराम थोडासा केला. तर आता आपल्याला परत नाही निघायचं आहे. रत्नागिरीवरून परत आपल्याला घरी जायचं आहे. तर हा तुम्हाला समोर दिसतोय तो बघा. तो तिकडून आलाय. तो लांजावरून डायरेक्ट राजापूरला रस्ता गेलाय तो.
आणि आपण इथे आता गाडी थांबवले नाश्ता पाण्यासाठी. तर आपलं काम झाल्यावर आपण निघणार आहोत घरी. तर रस्ते बघा इकडचे आपल्या साईडलाच थोडे खराब आहेत. रस्ते एक नंबर क्वालिटी आहे एकदम रस्त्याला. वातावरण पण एक नंबर आहे. शेवटी कोकण आहे. चला आपण जेवण वगैरे निघूया. मग तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो. आपल्या रिटर्न जायचं आहे. तर चला आलो आता जेवायला मस्तपैकी मालवणी कट्ट्यामध्ये. स्वाद आपुलकीचा आहे. तर आपण पण जाऊया जेवण वगैरे घेऊया. गाडी आपण पार्क केली इथं. मग आपण निघणार आहोत घरी जायला. तर चला आपण जेवूया मित्रांनो. तर आपण आलो होतो, तुम्ही पहिल्या भागात बघितला असालच. तर आपण आलो होतो लांज्याला. तर आता पुढे आपला प्रवास वाढणार आहे. तर आपण चाललो आहे कणकवलीमध्ये. तर आता आपण रत्नागिरी जिल्ह्यामधला डायरेक्ट आपला शेवटचा तालुका येतो राजापूर, तो आपण क्रॉस करू. त्याच्यानंतर खारेपाटण वगैरे आहे, ते वगैरे क्रॉस करून आपण कणकवलीत जाणार आहोत. तुम्हाला दाखवतो आपल्या कोकणचा सफर कसा होतो. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. पहिला भाग नक्की बघा तुम्ही. त्याच्यानंतर आता दुसरा भाग आहे बघूया. त्याच्यानंतर आपल्या रिटर्न पण प्रवास करायचा, ते तुम्हाला दाखवतो. तर चला आपल्याला CNG आता भरायचा. राजापूरमध्ये CNG आहे. तर आपण CNG वगैरे टाकूया आणि पुढचा प्रवास चालू ठेवूया. फायनली आपण आलो आहे राजापूरमध्ये. आता इथे समोर एंट्री करताच आपल्याला CNG पंप आहे. त्यात आपण गॅस वगैरे भरूयात. बघा वरती कसं एकदम संरक्षण भिंत बांधले. तर राजापूरमध्ये एक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एवढं काय माहीत नाही, मागे आलो होतो. तर आपण CNG वगैरे भरूयात, मग पुढच्या प्रवासाला आपण निघू. तर चला बनवून राहा व्हिडिओमध्ये तुम्ही. गॅस वगैरे भरली. ते हे बघा आपण आलो आहे तर राजापूरच्या बस डेपोमध्ये. बस डेपो आहे राजापूरचा. तर सरळ गेलाय तो राजापूरच्या तिथे सरळ बाजारामध्ये गेलाय रस्ता. तो वाला जातो तो डायरेक्ट आणि सरळ आपल्याला निघायचं आहे ते डायरेक्ट कणकवलीमध्ये. चला कसा आहे रस्ता बघा, एक नंबर. संरक्षण भिंत बांधून ठेवल्यात. चला अजून आपल्याला 57 किलोमीटर आहे. खारेपाटण आपल्याला 20 आहे. आधी खारेपाटण 20 किलोमीटर करूया, मग आपण कणकवलीमध्ये जाऊ. चला हा रील्समध्ये तुम्ही बघितला असालच हा ब्रिज. तर हा बघा राजापूरचा जो ब्रिज आहे, पुलावरून मोठी नदी आहे. आता नदी गेली ती तुम्ही बघितला असाल. तिला राजापूरची गंगा म्हणून ओळखतात तिकडे सगळ्या भागात. राजापूरची गंगा नदी आहे ती. तर इकडे शॉप वगैरे आहेत मस्तपैकी. आपण चाललोय आता डायरेक्ट खारेपाटणच्या दिशेने. आता थोडा घाट रस्ता आहे, तो पार करूया. मग बघा रस्ते बघा मस्तच आहेत एकदम. आपलं खारेपाटण आलंय. बघा कसं गाव आहे मस्त खारेपाटण. इथं भजनांचा नाद असतो. डबल बारा जास्त होतात इकडं ह्या साईडला. आता रामेश्वर नगरमध्ये आहोत आपण. रामेश्वर नगर आपण क्रॉस करतोय आता. सरळ आपल्याला आता फक्त 35-30 किलोमीटरवरती कणकवली आहे, तिथं जाऊया. हा गाव आहे खारेपाटणचा. मस्त वाटते एकदम. सगळीकडे हिरवळ आहे. आता 34 किलोमीटरवरती कणकवली आहे. तर निघूया आपण. पुढे आपण क्रॉस होतोय. रस्ते काय विषयच नाही बाबा, एकच नंबर रस्ता आहे. कासारडे वगैरे सोडलाय. आता आपल्याला एक 20 किलोमीटरवरती आहे कणकवली. त्याच्यानंतर मग आपण बघू तिथून कुठे जायचं आहे. आपल्याला रिटर्न बघूया घरी कसं काय ते निघायचं ते. रस्ता बघा सरळ जाऊ दे. मग गाडी लिमिटेडच चालवा. आलोय बघा आता कणकवलीमध्ये. तर आपल्याला अजून तुम्हाला दाखवतो. आता आपण कणकवली सोडला आहे.
तर आपल्याला जायचं पुढे आता मालवणलाच डायरेक्ट तुम्हाला मालवणचा व्ह्यू पण दाखवतो आणि कोकणची तुम्हाला सफर दाखवतो आपली कुठून कुठून होणार आहे. लांजावरून आपली पहिल्या भागात बघितलं आता लांजावरून आपली सुरुवात झाली होती. तर आता आपण पोचलोय बघा कणकवलीमध्ये आलोय. तर आपण डायरेक्ट जाऊया आता मालवणच्या दिशेने. चला रस्त्यात काय काय बघायला भेटते तुम्ही बघा. व्ह्यू बघा बाहेरचा कसा आहे. एक नंबर व्ह्यू आहे. आपल्याला आता कसालवरून राईट मारून आपल्याला जायचं मालवणच्या दिशेने. सनसेट बघा कसला दिसतोय बघा एक नंबर. त्याचं पण हिंदीमध्ये नाव सूरज आपला पण सूरज. तर आपण निघूया चला. थंडा वगैरे मारला आपण. आलोय बघा आपण इथून राईट मारून डायरेक्ट मालवणच्या दिशेने जाणार आहोत. बघा ब्रिजच्या खालून आपण गाडी घातली. आता आपण चाललोय मालवणच्या दिशेने. तर निघूया चला. इथे कसालचं बस स्थानक आहे. तिथून हलकासा लेफ्ट मारून सरळ आपण चाललोय आता आतून. वीस किलोमीटरवरती आपण आलोय आता मालवणच्या मागे. तर 20 किलोमीटर मालवण आहे पुढे. तर त्याच्या आधी फाटा जातो अंगणेवाडी म्हणून. तर तिकडे यात्रा असते, मोठी यात्रा असते अंगणेवाडीची, तुम्हाला माहिती असेलच. तर आपण त्याच्या फाट्यावरून पुढे सरकतो. आता आपण जातोय मालवणच्या दिशेने. तुम्ही आता बघा आतल्या गाव साईडून जातोय. एक नंबर व्ह्यू आहे इकडं. तुम्हाला सनसेट बघायला भेटेलच. चला तुम्ही माझ्यासोबत बघा. कुडाळ मालवण, कुडाळ मालवण. तर आपण आलो आहे आता फायनली मालवणमध्ये एंट्री मारले. आता पुढे बाजारपेठ लागेल, तुम्हाला दाखवतो बघाच तुम्ही. मस्त ठिकाण एकदम मालवण शहर सडं आहे. डेपो इकडे आहे. आपण चाललोय सरळ बाजारपेठमध्ये आहोत आपण आता. आपल्याला पुढे जायचं आहे बीच साईडला. बघूया कुठे लावायला गाडी मिळते. पूर्ण बाजारपेठ मोठी आहे. बघा एक नंबर व्ह्यू आहे मार्केटचा पण बघा मालवणच्या. पूर्ण पण बाजारात आलो. मस्त व्ह्यू आहे एकदम. सनसेट पण संध्याकाळचा आहे. छोटे छोटे रस्ते आहेत एकदम. फायनली आपण आलो आहे आता मालवणमध्ये. तर मालवणमध्ये आत्ता आपण डायरेक्ट नगर परिषदमध्ये आलो आहे मालवणच्या तिथे. तर बघा व्ह्यू इथला. पोलीस वगैरे आहेत, बंदोबस्त आहे. आपली गाडी अशी लावली मस्तपैकी. एंट्री नाही पण आपल्याला एंट्री आहे. तर फायनली मित्रांनो आपण चिपळूण ते मालवणचा प्रवास कंप्लीट केला आहे. तर आपल्या लांजामध्ये थोडं काम होतं तर आपण डायरेक्ट आता मालवणमध्ये आलो आहे आपलं काम पूर्ण करण्यासाठी. तर प्रवास कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला कोण नवीन आला असेल तरी पण सबस्क्राईब करा. तर चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.